इंडिया स्टार न्यूज 9 मराठी महाराष्ट्र औसा या ठिकाणी एकंदरीत येण्याचं कारण असं की आजच्या युगामध्ये डिजिटल युगामध्ये एकंदरीतच शेती परवडत नाही असं बऱ्याच ठिकाणी आपण या ठिकाणी गोष्टी ऐकलेल्या आहेत। परंतु औसा या ठिकाणी कलमे सर यांनी नवीन तांत्रिक शेती या ठिकाणी आज विकसित केलेली आहेत। यांनी पारंपरिक शेतीला एकंदरीत दुजोरा देत या ठिकाणी टरबुजाची शेती या ठिकाणी केलेली आहे। नेमकं या शेतीतून यांना नफा फायदा व्यवस्थित कशा प्रकारे मिळाला या ठिकाणी आपण कलमे सर यांच्याकडून जाणून घेणार आहोत। काय सांगाल सर एकंदरीत? काही नाही, मी चामुंडा मीर जातीचे वाण आपल्या शेतामध्ये लागवड केली होती 1 एकरमध्ये आणि त्याच्यामध्ये थोडं रोप कमी पडल्यामुळं मी ककडीची लागवड केली होती। माझ्या ककडीने जवळपास 50 ते 60 हजार रुपये त्याच्यामध्ये निघालेले आहेत आणि हे जे वाण आहे एकदम अत्यंत उत्कृष्ट दर्जाचं आहे आणि आपण होता होईल तेवढं आरोग्याची काळजी घेऊन जैविकचा वापर ह्याच्यामध्ये केलेला आहे, जेणेकरून कुणाच्याही आरोग्याशी याचा धोका होणार नाही याची आपण पुरेपूर काळजी घेऊन हे वाण आम्ही लागवड केलेली आहे। एकंदरीत पाहता आपल्याला चांगल्या पद्धतीने ह्याच्यामध्ये नफा झालेला आहे। किती उत्पन्न म्हणजे आपण किती एकरमध्ये लागवड केलेली आहे? 1 एकरमध्ये लागवड केलेली आहे। 1 एकरमध्ये ककडी आणि टरबूज दोन्ही आहे। टरबुजाला एकंदरीत आज काय भाव मिळालेला? आज मला 19 रुपये भाव मिळालेला आहे टरबुजाला आणि हे व्यापारी आहेत आमच्यासोबत, त्यांनी आपल्याला व्यवस्थित मार्गदर्शन व्यवस्थित सहकार्य त्यांचं पण लाभलेलं आहे आणि एक उत्कृष्ट दर्जाचं वाण आम्ही ग्राहकापर्यंत पोहोचत आहे। एकंदरीत एकरी आपल्याला किती उत्पन्न या ठिकाणी मिळण्याची अपेक्षा किंवा मिळालेलं आहे? आता एकंदरीत 20 टनाच्या पुढे माल जाईल माझा, 20 ते 25 टनापर्यंत माल जाईल। 20 टनापर्यंत माल गेल्यावर एकंदरीत 19 रुपयाने भाव मला चांगला मिळालेला आहे, काही अडचण नाही आणि उत्कृष्ट दर्जाचं वाण आणि उत्कृष्ट दर्जाची क्वालिटी चामुंडा मीर 66 या जातीचा आपण केलेला आहे। तरी हे माल गिरायकापर्यंत आज जाणार आहे। आज हार्वेस्टिंग चालू आहे, आज हा माल बाहेर जाईल। एकंदरीतच आपण कलमे सर यांच्याकडून या ठिकाणी जाणून घेतलेलं आहे की शेती आज आपण नोकरीच्या मागे लागत फिरत असताना या ठिकाणी आपल्याला कुठल्याही प्रकारची या ठिकाणी शेती परवडत नाही असं बऱ्याच ठिकाणी आपण या ठिकाणी ऐकलेलं असतं। परंतु शेतीला जर जोड व्यवसाय किंवा शेती ही पारंपरिक सोडून तांत्रिक शेतीकडे जर आजच्या नवीन पिढीनं जर वळालं तर एकंदरीत शेती हा व्यवसाय एकंदरीत परवडायचा असल्याचं आपल्याला ह्या ठिकाणी दिसून येत आहे। इंडिया स्टार न्यूज 9 मराठी महाराष्ट्र औसा।